नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर. तर आपण बघणार आहोत महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागाच्या ज्या जागा निघणार आहेत, GMCची भरती असेल, तर GMC भरतीसाठी जी महत्त्वाची प्रश्न उत्तरे आहेत, वन लाइनर प्रश्न उत्तरे GK GSची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण हे जे काही प्रश्न घेणार आहोत ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी डाउनलोड करायला पण मिळतील. अगदी मोफत तुम्हाला PDF या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आपण. त्यासाठी टेलिग्राम चॅनल पण जॉईन व्हा. भरतीविषयी आलेली छोटी माहितीची अपडेट आपण तिथे टाकत असतो. दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे GMCची जी भरती होणारी आहे, GMC भरती जी आहे ही 10वीच्या लेवलची तुमची भरती असणार आहे. तर 10वीची जी काठिण्य पातळी आहे ती लक्षात घेऊन त्याप्रमाणेच आपण प्रश्न उत्तरे जी आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आज आपला पहिला पार्ट आहे. यानंतरही अनेक आपण जे प्रश्न उत्तरे आहेत, व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोतच. जर तुम्ही पण GMCची तयारी करत असाल तर चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. 10वीच्या काठिण्य पातळीनुसार आपण या ठिकाणी प्रश्न उत्तरे बघणार आहोत. 10वीपेक्षा जास्त काठिण्य पातळीचा अभ्यास करू नका, कारण त्यामध्ये तुमचा वेळ वाया जाईल. जी स्टेट बोर्डची पुस्तके आहेत त्याचा मॅक्सिमम अभ्यास करा, जेणेकरून भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. काहीतरी एक्स्ट्रा करण्याच्या नादात सिलेबस सोडून या ठिकाणी अभ्यास करू नका. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असणार आहे, बघा कोल्हापूर GMCला आलेला हा प्रश्न आहे. तर प्रश्न पहिला आहे, सध्या किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे? तर भारतामध्ये सध्या किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एकूण 11 भाषांना भारतामध्ये सध्या अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाषा आहेत? तर तमिळ आहे, त्यानंतर संस्कृत असेल, यानंतर तेलुगू, कन्नड, मल्याळम, याच्यानंतर जर आपण पाहिलं उडिया, मराठी, बंगाली, पाली आणि आसामी. तर या 11 भाषांना या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा भारतामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे आणि त्या कोणत्या कोणत्या भाषा आहेत हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीने. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर योग्य उत्तर आपलं असणार आहे 1657 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल या ठिकाणी. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे, इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी जो फॉर्म असतो त्या फॉर्मचं नाव काय आहे? कोल्हापूर GMCचा प्रश्न आहे. तर ITR-1 हे त्याचं नाव आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर मित्रांनो, सध्या भारतामध्ये एकूण 58 व्याघ्र प्रकल्प असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. तसंच तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आणि भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प. तर हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये जाताना बघून जायचं आहे, पाठ करून जायचं आहे. याचाही अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण, सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलींची कमाल वयोमर्यादा किती आहे? कमाल वयोमर्यादा किती आहे? तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एकूण 10 वर्षे एवढं सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलींची कमाल वयोमर्यादा असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रश्न यापूर्वीच्या GMC भरतीमध्ये आलेले आहेत तेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की अभ्यास तुम्हाला कुठल्या लेवलचा करायचा आहे, अभ्यासामध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत याच्यामध्ये.
त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 आहे, त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? तर अगरताळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. पर्यायी क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तसंच इटानगर ही कुठली राजधानी आहे? त्रिपुरा कोणत्या राज्याची राजधानी आहे? आणि दिसपूर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये माहिती असणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे जी की 7 सिस्टर्स आपले स्टेट आहेत. 7 सिस्टर स्टेट आहेत, जसं की नागालँड आहे, आसाम आहे, मिझोराम आहे, त्रिपुरा आहे. तर हे जे काही राज्य आहेत, तर ह्या राज्यांच्या राजधान्या ह्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या 7 सिस्टर स्टेटपैकी एका राज्याची राजधानी प्रत्येक परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यामुळे या सर्व राज्यांच्या राजधान्या तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला प्रत्येक या 7 राज्यांच्या राजधान्या या ठिकाणी सांगतो. तुम्ही लिहून घ्या, नोट करून घ्या. वही पेन असेल तर वही पेन घेऊन बसा. महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे व्हिडिओ चालू असतानाही. तर बघा, पहिलं राज्य आहे अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे. आसामची राजधानी दिसपूर आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. मेघालयची राजधानी शिलाँग आहे. मिझोरमची राजधानी ऐझवाल आहे. नागालँडची राजधानी कोहिमा आहे आणि त्रिपुराची राजधानी अगरताळा आहे. तर बघा मित्रांनो, ह्या 7 राज्यांच्या राजधान्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. IMP मध्ये हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, भारताला कोणत्या देशाची सीमा लागून नाही? तर बघा मित्रांनो, जपान या देशाची सीमा भारताला लागून नाही. तर पर्यायी क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पाकिस्तानला आपली सीमारेषा लागून आहे. त्यानंतर बांगलादेशला सर्वात जास्त सीमारेषा लागून आहे. परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की भारताची सर्वात जास्त सीमारेषा कोणत्या देशासोबत लाभलेली आहे? तर बांगलादेश सोबत सर्वात जास्त सीमारेषा या ठिकाणी लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वात कमी सीमारेषा ही अफगाणिस्तान सोबत लाभलेली आहे. हे पण लक्षात ठेवा, सर्वात कमी अफगाणिस्तान आणि सर्वात जास्त म्हणलं तर बांगलादेश. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे आपला, पुढील पैकी IOL ही संयुक्त राष्ट्राशी संबंधित एक संघटना आहे. तर IOL चा फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे आपल्याला. तर पर्यायी क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असं आपण IOL चं लॉंग फॉर्म या ठिकाणी म्हणू शकतो. तर पर्यायी क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर मग याच संयुक्त राष्ट्राविषयी महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर 24 ऑगस्ट 1945 रोजी संयुक्त राष्ट्राची या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळतं. तर संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय हे अमेरिकेमधील न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. तर मुख्यालय पण तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलं जातं. त्यानंतर संयुक्त राष्ट्राचे सदस्य देश हे 193 देश सदस्य आहेत संयुक्त राष्ट्राचे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 आहे आपला, लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. पर्यायी क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न 10 आहे आपला, जागतिक आरोग्य दिन कधी असतो? तर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. तुमच्यासाठी GMC साठी महत्त्वाचा प्रश्न आहे. आरोग्य दिनावर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. आरोग्य विभागाविषयी महत्त्वाची माहिती परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर हा पण प्रश्न तुम्ही IMP मध्ये या ठिकाणी ठेवू शकता की आरोग्य दिन हा कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिलला आरोग्य दिन या ठिकाणी साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 आहे, जानेवारी 2025 मध्ये इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्यायी क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. V नारायणन यांची नियुक्ती जानेवारी 2025 मध्ये इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते, यांच्या पूर्वीचे अध्यक्ष कोण होते इस्रोचे हे माहिती असणं आवश्यक आहे.
तर तेही आपल्याला बघून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे आपला, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडची स्थापना कधी झाली? तर बघा मित्रांनो, नांदेड GMCचा हा प्रश्न आहे. रुग्णालयाची स्थापना कधी झाली हे या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, ज्या पण जिल्ह्यामध्ये तुम्ही GMCची भरती देण्यासाठी जाणार आहात तर त्या रुग्णालयाविषयी माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. त्या जिल्ह्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. त्या जिल्हा विशेष तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरच जास्त प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1988 साली शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना नांदेडची झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता जसं संभाजीनगरची या ठिकाणी भरती चालू आहे, लवकरच परीक्षेच्या तारखा या ठिकाणी जाहीर होतील, फॉर्म भरणं सध्या चालू आहे. तर छत्रपती संभाजीनगर GMCची स्थापना कधी झालेली आहे, महाविद्यालयाची स्थापना कधी झालेली आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती असणं आवश्यक आहे, जसं की पर्यटन राजधानी आहे, त्यानंतर कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, तर हे सर्व माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कव्हर करणारच आहोत. छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई GMC असेल, ठाणे GMC असेल, जिथल्या कुठल्या भरती जाहीर होतील त्यानुसार आपण जिल्हा विशेष पण एक वेगळा व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांचे प्रश्न क्रमांक 13 आहे, स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोठे आहे? तर योग्य उत्तर असणार आहे 2 कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ असलेलं, समाधी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा मित्रांनो, पर्यायी क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की प्रीतिसंगम. तर प्रीतिसंगम काय आहे की त्यांच्या समाधीचं नाव आहे प्रीतिसंगम. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर हे ठिकाण असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, प्रीतिसंगम, स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांची समाधी कोणत्या नदीच्या संगमावर वसलेली आहे? तर कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर हे समाधी स्थळ असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांविषयी महत्त्वाची माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आपण यांच्याकडे पाहतो. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. नंबर 1चं सर्वात उंच शिखर आहे. नंबर 2चं सर्वात उंच शिखर साल्हेर आहे. हेही माहिती असू द्या तुम्हाला, परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जातोच. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, एड्स रोग कशामुळे होतो? तर विषाणूंमुळे हा रोग होतो. पर्यायी क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, गोवळकोंडा ही खाण कोणत्या राज्यात आहे? तर विभाजनापूर्वी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये होती, तर विभाजनानंतर तेलंगणा या राज्यामध्ये ही गोवळकोंडा खान असलेली आपल्याला पाहायला मिळते. पर्यायी क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे, मराठी भाषेतील पहिला बोलपट चित्रपट कोणता आहे? तर अयोध्येचा राजा हा मराठी भाषेतील पहिला बोलपट चित्रपट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 आहे, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेले आहे? तर राजा बडे यांनी हे गीत लिहिलेले आहे. तर बघा मित्रांनो, कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? परीक्षेमध्ये लेखक व त्यांची टोपण नावे ही तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. तर लेखक आणि टोपण नावाविषयीची माहिती आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 18 आहे आपला, महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर तारापूर हा महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. खापरखेडा हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, हे पण माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, हाडांचा निकोप वाढीसाठी आवश्यक असलेले जीवनसत्व कोणते आहे? हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचं जीवनसत्व D आहे,
जसं आपण म्हणू शकतो, तर पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. जीवनसत्व डी हे हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतं. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. तो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जेवढे काही महत्त्वाचे 20 प्रश्न होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आजचा आपला पहिला भाग होता. तसंच यानंतर आपण सामान्य ज्ञानची बरेचसे या ठिकाणी प्रश्नोत्तरे कव्हर करणार आहोत, जेवढे आवश्यक आहेत, जेवढे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्या दृष्टीने 10वीच्या काठिण्य पातळीनुसार हे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण भरतीविषयी छोटी छोटी माहिती आपण तिथे देत असतो. सोबतच हे जे काही प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेत आहोत, हे प्रश्न आपण PDF स्वरूपात तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.